नमस्कार कृषी मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेअंतर्गत कृषी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी अनुभवला व्यापारविषयी कुक्कुटपालन व्यवसायाचा अनुभव. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले ते महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री डॉक्टर सचिन गायकवाड सर व श्री निलेश काकडे सर यांचे. त्यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना आपल्या प्रक्षेत्रावर एक कुक्कुटगृह व 500 पिल्ले उपलब्ध करून दिलेली होती. कामाची सुरुवात झाली ती गृह स्वच्छ करण्यापासूनची. विद्यार्थ्यांनी आतील स्वच्छतेसह आसपासच्या परिसराला स्वच्छ करण्यासाठी पण महत्त्व दिलेले होते. विद्यार्थ्यांनी आतील स्वच्छतेमध्ये ब्रूडरची स्वच्छता, तसेच जाळीची स्वच्छता, तसेच भिंतीची स्वच्छता यांना पाण्याने योग्य स्वच्छ करून घेतले होते. त्यानंतर काम सुरू झाले ते गृह रंगवण्याचे. जाळीला काळा कलर मारून घेतला, तसेच छताला चुना मारला. चुन्याचा रंग मारला गेला व आवश्यक असणारे प्लायवूडला प्रायमर मारून घेण्यात आले. त्यानंतर आतील जमिनीवर 2 वेळेस प्रायमर मारून घेतले गेले. महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रह निर्जंतुकीकरण करणे. त्यासाठी आतील व बाहेरील बाजूला फॉर्मलिनचा मारा करून घेतला गेला व ग्रह निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यानंतर काम सुरू झाले ते भुसा स्वच्छ करण्याचे. कारण विद्यार्थ्यांनी गादी वाफा या पद्धतीचा वापर केला होता. जर भुशाद्वारे इतर पदार्थ जसे प्लास्टिक, थर्मोस, दगड हे पिल्लांसाठी घातक ठरू शकतात, म्हणून हे स्वच्छ करणे गरजेचे होते. त्यानंतर भुशामध्ये चुना मिसळून त्याची गादी बनवण्याचा वापर केला गेला व हा चुना भुशाला कोरडे ठेवण्याचे काम करतो. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे पिल्लांचे खाद्य ते योग्य ठिकाणी साठवून ठेवणे गरजेचे होते, जे की विद्यार्थ्यांनी केलेले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आतील जागेत 2 मोठे व 3 लहान असे 5 कंपार्टमेंट तयार केले होते, जेणेकरून पिल्लांना योग्य तऱ्हेने हालचाली करून त्यांचे योग्य तऱ्हेने वाढ व्हावी. त्यानंतर दिनांक 25 जानेवारीला विद्यार्थ्यांना पिल्ले उपलब्ध झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री S.S. आंबेकर सर यांच्या हस्ते कुक्कुटगृहाचे उद्घाटन झाले. यात सर्व शिक्षकवृंदही आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना पिल्लांचे संगोपन कसे करायचे याचे मार्गदर्शन केले व इतर सूचनाही केल्या. पुढील वाटचालीसाठी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा पण दिल्या. त्यानंतर प्राध्यापक गायकवाड सरांनी 4 विद्यार्थ्यांची एक ग्रुप पाडला व त्यांच्या 4 तासाच्या वेळेत विविध कामे जसे की रोजचे खाद्य, पाणी, औषध यांचे व्यवस्थापन कसे करायचे हे सांगितले व त्याच्या नोंदणी करण्यासाठी सांगितल्या व ह्या नोंदणी रजिस्टरवर व उपलब्ध असलेल्या बोर्डावर रोजच्या रोज लिहिण्यासाठी सांगितले. त्यानंतर पिल्लांना विविध रोगापासून संरक्षणासाठी दर 7 दिवसांनी एक अशा प्रकारे 4 लसीकरण करण्यात आले. त्यात पहिली लस लासोटा जी राणीखेत या रोगासाठी डोळ्याद्वारे दिली गेली, दुसरी लस IBD डेंग्यू रोगासाठी पाण्याद्वारे दिली गेली, तिसरी लासोटा बूस्टर व चौथी IBD बूस्टर पाण्याद्वारे दिले गेले. यात आम्हाला विशेष मार्गदर्शन लाभले ते आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री अतुल बोंद्रे सर यांचे. याच दरम्यान विविध मान्यवरांनी या कुक्कुटगृहाला भेटी दिल्या. त्यात डॉक्टर KT जाधव सर जे की आमचे UR होते. त्यानंतर व्हेटरनरी डॉक्टर MS देवरे सर. त्यानंतर महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर शेळके सर व प्रशासकीय अधिकारी देशमुख सर, तसेच इतर मान्यवर व शिक्षकवृंद यांनी भेटी दिल्या. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांसाठी चिकन कंटक दिला. त्यासाठी त्यांना मदत मिळाली ती लेखिका श्री सय्यद मॅडम यांची बनवलेले पदार्थ शिक्षकांना व संस्थेतील कर्मचाऱ्यांना दिले व त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर काम सुरू झाले ते पिल्ले विकण्याचे. 74 रुपये किलोग्रॅम या वजनाचे
491 पिले विकली गेली. काम झाल्यानंतर ग्रह स्वच्छ धुवून भुसा कंपोस्टसाठी ठेवण्यात आला. उपलब्ध करून दिलेले ग्रह व पिल्ले इतर साहित्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे व प्राचार्यांचे आभार मानले. धन्यवाद.